नमस्कार. आपण पाहत आहात जस्ट कॉल मी न्यूज 24 सोलापूर. सोलापूरमधील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. महाराष्ट्रातील उमेदच्या कोणत्याही कर्मचाऱ्यावर अन्याय होणार नाही, राज ठाकरे. आज मुंबईत कृष्णकुंज येथे महाराष्ट्रातील उमेदच्या शिष्टमंडळाला घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली आणि निवेदन दिले. उमेदच्या महाराष्ट्रातील सर्वच कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा घाट महाराष्ट्र सरकारने घातला आहे आणि एका खाजगी कंपनीकडून हे काम सरकार करणार आहे. एका खाजगी कंपनीला हे टेंडर देण्यात आले आहे, त्यामुळे हजारो कर्मचारी बेकार होणार आहेत. हे काम सरकारने कोणत्याही खाजगी कंपनीला देऊ नये आणि आमचे संसार वाचवा अशी विनंती महाराष्ट्रातील सर्वच कर्मचाऱ्यांनी राजसाहेब ठाकरे यांच्याकडे केली आहे. यावेळी राजसाहेब ठाकरे यांनी सर्वांची विनंती ऐकून ताबडतोब देण्यात आले, त्यामुळे हजारो कर्मचारी बेकार होणार आहेत. हे काम सरकारने कोणत्याही खाजगी कंपनीला देऊ नये आणि आमचे संसार वाचवावेत अशी विनंती केली. यावेळी राजसाहेब ठाकरे यांनी सर्वांची विनंती ऐकून ताबडतोब महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना फोन केला. उमेदच्या लोकांवर अन्याय होऊ देऊ नका असे आदेश दिले. ग्रामविकास मंत्री यांनी आम्ही उमेदच्या कर्मचाऱ्यावर कसलाही अन्याय करणार नाही, कामावरून काढणार नाही असे वचन राजसाहेब ठाकरे यांना दिले. यावेळी मनसे नेते बाळासाहेब नांदगावकर, मनसे नेते अमित ठाकरे, प्रदेश सरचिटणीस दिलीप बापू धोत्रे, शेतकरी सेना प्रदेश अध्यक्ष संतोष नागरगोजे, उपाध्यक्ष आनंद एबडकर, सहकार सेना सरचिटणीस विठ्ठल लोखंडकर इत्यादी उपस्थित होते. सोलापुरात 2 प्रभागात पोटनिवडणुकांची शक्यता. सोलापूर महापालिकेच्या 2 प्रभागामध्ये पोटनिवडणूक लागू शकते. या दृष्टीनं प्रशासनानं प्रयत्न सुरू केले आहेत. प्रभाग क्रमांक 6 मधील नगरसेविका वत्सला बरगंडे यांचं अलीकडेच निधन झालं, यामुळे ही जागा रिक्त झाली आहे. तर MIM पक्षाचे नगरसेवक तौफिक शेख हे सलग 6 वेळा सभेस उपस्थित न राहिल्यानं त्यांचं सभासत्व प्रशासनानं रद्द ठरवलं आहे. यास कोर्टानं सहमती पण दिली आहे. मात्र तूर्त या निर्णयास 30 दिवसाची अपिलासाठी मुदत दिली आहे. तौफिक शेख यांच्याबाबतचा निर्णय कायम राहिल्यास त्या प्रभागात प्रशासनाला पोटनिवडणूक घ्यावी लागेल. या दृष्टीनं प्रशासनानं हालचाली सुरू केल्याचं वृत्त आहे. निवडणूक आयोगाकडे याविषयीचा अहवाल पाठवल्यानंतर तेथून आलेल्या आदेशानुसारच पुढील कारवाई होते. यंदाच्या दिवाळीत एसटीची हंगामी भाडेवाढ नाही. दरवर्षीप्रमाणे दिवाळीच्या सुट्टीच्या कालावधीमध्ये केली जाणारी हंगामी तिकीट दरवाढ कोविड-19च्या पार्श्वभूमीवर यंदा रद्द करण्यात आली आहे. प्रवाशांना प्रचलित तिकीट दरानुसार संपूर्ण दिवाळी सुट्ट्यामध्ये प्रवास करता येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी दिली आहे. ते पुढे म्हणाले की राज्य मार्ग परिवहन प्राधिकरणाने दिलेल्या मान्यतेनुसार यात्रा, सणासुदीचा काळ, सलग सुट्ट्या, सप्ताहअखेर अशा गर्दीच्या काळात महसूलवाढीचा स्रोत म्हणून 30% हंगामी दरवाढ करण्याचे अधिकार एसटी महामंडळाला आहेत. ऐकायला कमी येतं, पण अपूर्ण माहिती दिसून येतात, गोंगाट करतात
आर्थिक अडचण याकरिता श्रवण यंत्र लावणे टाळत आहात? 100% अदृश्य श्रवण यंत्र खरेदी व एक्सचेंज वर आकर्षक सवलती, चेक, कार्ड व डिजिटल पेमेंटची सोय, हप्त्याने EMI वर श्रवण यंत्र उपलब्ध, मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सवलती. 2008 पासून ISO 9001-2015 प्रमाणित सोलापूर जिल्ह्यातील एकमेव अधिकृत क्लिनिक नवले स्पीच व हिअरिंग क्लिनिक. पत्ता वेलनेस झोन वोडाफोन स्टोअरच्या मागे 7 रस्ता सोलापूर. संपर्क 93 72 10 73 62 आणि 77 38 58 62 60.